सध्या देशभरामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात आली आहे आणि यावेळी मोठ्या उत्साहामध्ये गणेश भक्त आता दाखल झाले होते। मोठ्या भक्तिभावामध्ये ही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। दगडूशेठ हलवाई बाप्पा आता उत्सव मंडपात जो आहे तो विराजमान झालेला आहे। लाखो पुणेकर दर्शनासाठी आता बाप्पाच्या मंडपामध्ये येणार आहेत आणि बाप्पांची ही विलोभनीय अशी सुंदर मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई संपूर्ण मंडपामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आता प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। प्राणप्रतिष्ठा जी आहे ती विविध मान्यवरांच्या हस्ते केली जाते। छोट्या मूर्तीवरती ही प्राणप्रतिष्ठा जी आहे ती दरवर्षी केली जात असते आणि आता देखील तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळते। आणि आपण जर पाहिलं तर यंदाच्या वर्षी हा संपूर्ण आरास आपल्याला पाहायला मिळते। ह्या सगळ्या आरासाच्या माध्यमातून देखावाच्या माध्यमातून उत्सव मंडप जो आहे तो साकारण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 10 दिवस आपला लाडका दगडूशेठ बाप्पा जो आहे तो विराजमान असणार आहे। आणि आता प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला सकाळी दुपारी जी आहे ती झालेली आहे। सकाळी मिरवणूक लाडक्या बाप्पाची जी आहे ती दरवर्षीप्रमाणे करण्यात आलेली होती आणि आता लाडक्या बाप्पाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। लाखो पुणेकर विविध राज्यातून येतात, भाविक राज्यातून येतात, परदेशातून देखील भाविक येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन हे 10 दिवस घेतलं जात असतं आणि अगदी प्रत्येकाच्या डोळ्याची पारणं फेडणारी ही सगळी दृश्य जी आहेत ती बाप्पाच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर पाहायला मिळतं। त्यामुळे आता इथून पुढचे 10 दिवस उत्सव मंडपामध्ये बाप्पाची मूर्ती विराजमान असणार आहे आणि राज्यातूनच नव्हे, देशातूनच नव्हे तर परदेशातून देखील भाविक जे आहेत ते लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यामध्ये येत आहेत। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। त्यामुळे आपण पाहतोय की श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा आता मंडपामध्ये विराजमान झालेला आहे। मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक रथामध्ये आता बाप्पा विराजमान झालेला आहे।